याचबरोबर महाराष्ट्रामधील नागपूर येथील सुनीता जामगडे या महिलेला हेरगिरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे। भारताची सीमा ओलांडून ती पाकिस्तानात गेली होती। दरम्यान सुनीता जामगडे ही महिला पाकिस्तानातील 3 नागरिकांच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता तिघांच्याही संपर्कात होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर सुनीता ही इंस्टाग्रामवरून संपर्कात आलेल्या त्या तिघांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्याची ही माहिती समोर येते। तर हे तिघे पाकिस्तानी एजंट असल्याची ही दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। या संदर्भात पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे। तर पोलिसांनी आता सुनीताचा इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटची पाहणी केली आहे। यावरून सुनीता जामगडे ही पाकिस्तानी जुल्फिकार असद आणि तौफिकच्या संपर्कात सतत होती आणि अनेक वेळा संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर सुनीता जामगडेला आज न्यायालयात हजरही करण्यात येणार आहे। तर या सगळ्या प्रकारासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, सुनीता जामगडे बद्दल अनेक खुलासे समोर येत आहेत, काय अधिकचे तपशील? नक्कीच या सगळ्या प्रकरणांचा तपास करत असताना पोलिसांना या सगळ्या बाबतीत नवनवीन खुलासे जे आहेत ते मिळतात। कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं की सुनीता जी आहे ती पाकिस्तानमधल्या 2 नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत होती हे कळलं होतं। मात्र पोलिसांनी ज्यावेळी सुनीताच्या सोशल मीडिया अकाउंट्स चेक केले, ज्यामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, त्यावेळी लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानमधला एक मुस्लिम धर्मगुरू आणि एक ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या संपर्कामध्ये जी आहे ती सुनीता सातत्यानं होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी तिची चॅटिंग देखील सुरू होती आणि सुनीता त्यांच्याच सांगण्यावरनं जे आहे ती एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येतात। त्यामुळे नेमकी ज्या लोकांची ही नावं समोर येतात, जी धर्मगुरू आहेत, ते सुनीताच्या का संपर्कात होते आणि सुनीताला तिने भारताच्या संवेदनशील माहितीची हेरगिरी करावी यासाठी ते प्रयत्नरत होते का, या दृष्टीने देखील आता पोलीस जे आहेत ते तपास करणार आहेत। मात्र सुनीता जी आहे ती पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही। या प्रत्येक वेळी ती उडवाउडवीची उत्तरं देतात आणि प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींमध्ये अडचण अशी आहे की सुनीता जी काही माहिती तिकडल्या भागाची किंवा पाकिस्तानची किंवा श्रीनगरची देत आहे, ती माहितीची सत्यता पडताळणी करण्याचं आव्हान जे आहे ते मोठं नागपूर पोलिसांसमोर आहे। कारण आपलं पोलीस दल जे आहे ते तिथं अजून गेलेलं नाहीये। त्यामुळे आता त्या जागी जाऊन नेमकी सुनीता काय करत होती, ती कुठल्या पद्धतीने गेली, याची चाचपणी देखील जी आहे ती नागपूर पोलिसांकडून केलं जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग होत होती, तर या चॅटिंगच्या माध्यमातून काही हेरगिरी झालेली आहे का हे तपासण्याचा देखील नागपूर पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। निश्चितच उदय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।